साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा, महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असलेली पंढरपूरची वारी। आज ज्ञानोबारायांच्या पालखीचा सोहळा तरडगाव या ठिकाणी मुक्कामी आहे आणि ज्या गावामध्ये माऊलींचा सोहळा जातो, खरं सांगतो त्या गावामध्ये दिवाळी दसऱ्यासारखंच वातावरण असतं। जणू काही सणच आहे की काय असं प्रत्येक गावामध्ये वातावरण पाहायला मिळतं। आणि तसाच हा तरडगाव मधील हा एक पवार कुटुंबीय आहे। हे बघा, नवीन कपडे असतील, डोक्यावर तुळशी वृंदावन आहे आणि वारकऱ्यांची सकाळपासून ते सेवा करतायत। गेल्या 8 ते 10 दिवसापासून हे या वारकऱ्यांची वाट पाहतात। वाट तर ते वर्षभरापासून पाहतात, मात्र तयारी ते 8 ते 10 दिवसांपासून करतात। आज तो दिवस आलेला आहे पांडुरंगाची सेवा करण्याचा, अर्थात वारकऱ्यांची सेवा करण्याचा। हेच ते पवार कुटुंब, त्यांच्याशी मी संवाद साधतोय। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। माऊली, तुमचं नाव सांगा, तुम्ही काय करता आणि कशा प्रकारे तुम्ही आज तुमच्या गावातील या पाहुण्यांचं, वारकऱ्यांचं स्वागत केलेले आणि सेवा करताय? माझं नाव पवार राजकुमार मारुती। मी एक शिक्षक आहे। माझी मिसेस शिक्षिका आहे आणि आमच्याकडे जवळजवळ 14 ते 15 वर्ष झालं हे महाराजांची दिंडी या ठिकाणी महालिंग महाराजांची येत असते आणि त्याचं आम्ही उत्स्फूर्तपणे आमच्या पवार कुटुंबियामार्फत त्यांचं स्वागत करत असतो। जवळजवळ 300-350 लोकांची दिंडी असते। खूप छान वाटतं। आम्ही जवळजवळ दिंडीच्या म्हणजे महाराज माऊलीच्या येण्याच्या अगोदर जवळजवळ 8 ते 10 दिवस आम्ही उत्स्फूर्तपणे त्याच्या स्वागताची तयारी करत असतो। मग त्यांचं जेवणाच्या बाबतीतचं नियोजन असेल, मग त्याच्यामध्ये माझे सगळे कुटुंब, माझा मुलगा असेल, मुलगी असेल किंवा माझी मिसेस, हे सर्वांच्या आम्ही नियोजनातून या ठिकाणी जेवणाचं नियोजन करत असतो आणि वेगळं काहीतरी असं जेवण त्यांना तयार करायचं या पद्धतीने आम्ही पहिलं नियोजन करतो। दुसरी गोष्ट, त्यांचं कशा पद्धतीने आम्हाला जास्तीत छानपैकी स्वागत करता येईल, मग त्यांची राहण्याची व्यवस्था कशी छान होईल, अशा सगळ्या गोष्टीचे बारकावे आम्ही त्या ठिकाणी पाहत असतो आणि त्या बारकावे पाहून आम्ही त्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत करण्याचा प्रयत्न करत असतो। कारण मुळातच तरडगाव आणि लोणंद हे जे अंतर आहे हे मुळातच 7 किलोमीटर आणि याच कालावधीमध्ये किंवा याच अंतरामध्ये आमच्या तरडगावमधलं आळंदी ते पंढरपूर या ठिकाणचं असणारं पहिलं रिंगण हे उभं रिंगण या ठिकाणी होत असतं आणि त्या रिंगणाचा देखील आनंद घेण्यासाठी आमचे पाहुणे, पै पाहुणे, मित्रमंडळी, आमच्या मुलाचे मित्रमंडळी हे सगळे या ठिकाणी आनंदाने उपस्थित राहत असतात आणि रिंगण पाहण्याचा एक आनंद वेगळा ते घेत असतात। हाती टाळ, थाप मृदुंगा, मुखी नाम श्रीहरी, डोई तुळस, विना झंकारी, पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी। महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर। तुम्ही कधी वारीत चाललात का बरं? नाही, तसा अजून प्रसंग आलेला नाही, पण माझे वडील जवळजवळ 7-10 वर्ष करत होते। त्याच्यानंतर माझी आई जवळजवळ 7-10 वर्ष वारीमध्ये, आमच्या आई सध्या वारीमध्ये आहे। आमच्या तळगावची जी दिंडी आहे त्या दिंडीमध्ये ते स्वतः आहेत। इतर ज्या तुम्हाला आई दिसतात वारीमध्ये, त्यांच्याकडे बघून काय वाटतं? नाही, आपल्याला असं वाटतं की चला आपले म्हणजे कोणतरी जाते पण आई आहे आणि दुसरी गोष्ट आम्हाला त्याचं असं वाटतं आपणच जावं, पण शेवटी नोकरीच्या निमित्तामुळे थोडीशी अडचणी मर्यादा येतात। यांच्या पत्नी आहेत, धर्मपत्नी आहेत, त्या देखील शिक्षक आहेत। डोक्यावर तुळशी वृंदावन, म्हणजे शिक्षक लोक खरं म्हणजे इतक्या पद्धतीने, अशा पद्धतीने राहत नाहीत म्हणजे हल्ली। बाकीचे काही तुम्ही त्याला अपवाद आहात। काय भावना असतात वारीबद्दल? वारीबद्दल सांगायचं म्हटलं तर एक मोठा सोहळाच आहे आणि या सोहळ्याची आम्ही फार आत्मीयतेने वाट बघत असतो। कारण हे आमच्याकडे येणारे हे जे सगळेच वारकरी लोक आहेत आणि पै पाहुणे, इतका आनंद आणि जल्लोष असतो। म्हणजे आज तर माझी तब्येत बरी नाही, परंतु मी गोळ्या इंजेक्शन खाऊन पण एक उसण आणून, आणि त्यावेळेस काहीच वाटत नाही, म्हणजे मी सकाळपासून पळते इंजेक्शन घेऊन, पण माऊली शक्ती देतात, त्यामुळे खूप छान वाटतं। कारण माऊली आमच्या इथून जातात, आम्हाला आशीर्वाद देतात, त्यापेक्षा मोठं काहीच नाही। काय आठवणी आहेत बरं वारीच्या एखाद्या या आधीच्या, म्हणजे सुखदुःखाच्या गोष्टी तर तुमच्या वर्षभर चालत असतील, या वारकऱ्यांसोबत फोन वगैरे होत असेल, पण आठवणी काय आहेत तुमच्या? आमच्याकडे माझं लग्न झाल्यापासून एक आजी होत्या, त्या आजी एक 10-15-30 लोक यायचे, त्यांचं मी घरी जेवण बनवायचे,
1 वर्ष पुरणपोळ्या केल्या, सगळं करू लागायचे. म्हणजे माझ्या मुलीच्या वेळेस मी प्रेग्नंट होते, 9वा महिना होता, तरी पण त्या आजीबाईंनी सगळं केलं. एवढी आईसारखी काळजी त्यांनी घेतली, त्यामुळे ती लोक एवढी अटॅच झाली होती. आल्या होत्या त्या. हा हा म्हणजे त्या आजीबाईंची दिंडी होती आणि ते माझ्या घरी, गावातल्या घरी यायचे, जेवण वगैरे बनवू लागायचे आणि जायचे. त्यांनीच ही दिंडी दिलेली मला, त्या आजींनी. ते आता थकल्या त्यामुळे त्या येत नाही, म्हणजे त्यांचीच परंपरा ही पुढे चालू आहे. त्यांच्यामध्ये एक दिंडीवाले होते, त्यांच्या डोक्यामध्ये जरा थोडंसं ही झालं, आमची तुळस वगैरे पाडली, केलं. मग त्यांना आम्ही त्यांच्या नातलगांशी कॉन्टॅक्ट करून त्यांना न्यायला सांगितलं. म्हणजे अशा अनेक प्रसंग चांगल्या वाईट येत असतात. आणि सगळ्यात आयुष्यातला चांगला अनुभव म्हणजे या वारकऱ्यांना जेवण घालत होते आणि मला नोकरीची पहिली ऑर्डर त्या दिवशी आलेली. त्यामुळे हा अविस्मरणीय आणि खूप आनंदाचा प्रसंग आहे की माऊलींची खरोखर कृपा. आणि याच्यामध्ये अजून साखर म्हणजे मला आळंदीच्या इथे असलेलं शेल पिंपळगाव इथे ऑर्डर पहिली मिळाली. म्हणजे माऊलींची खरोखर कृपा आहे. वारकऱ्यांना जेव घालत असताना ऑर्डर आली आणि ड्युटी पण तुम्हाला आळंदी परिसरामध्ये. त्या दिवशीच मी तिथे जॉईन व्हायला गेले. वारकऱ्यांना जेव घालत होते, फोन आला की आज तुम्ही इथे जॉईन व्हायचे, संस्थेत या भेटायला. म्हणजे हा खूप मोठा ही आहे. त्यामुळे ही सेवा करत राहणार. आणि त्याच्यात सासऱ्यांनी बरेच वर्ष वारी केली, त्यांचा वारसा सासूबाई चालवतात. आणि आता याच्या पुढचा वारसा आम्हाला माऊलींनी जर ताकद दिली तर आम्ही पुढे चालवण्याचा प्रयत्न करू. आता यांच्या इतपत जमेल की नाही, कारण नोकरी करतो त्यामुळे जमेल की नाही माहिती नाही, परंतु या मार्गाने माऊलींची सेवा नक्कीच करत राहू. धन्यवाद. नक्कीच ही आहे शिक्षक कुटुंबाची श्रद्धा. प्रत्येकाच्या श्रद्धा वेगवेगळ्या असू शकतात. कोणाला हे मानायचं का न मानायचं ते त्यांचा प्रश्न आहे, मात्र त्यांच्या भावना त्यांनी मांडलेल्या आहेत. ह्या आजीबाई आहेत, आता या वारकऱ्यांचं स्वागत करतायत. मात्र प्रेक्षकांना सांगायचं की ह्या आळंदी देऊ पासून चालत आलेल्या आहेत, बरोबर? हो हो आली की चालत आनंदी देऊ. किती वारी आहे तुमची? माझी असेल की 18-19 तरी बारी आहे. 19 पंढरपूर पर्यंत. हा हा आता पंढरपूर. घरी सगळं वारकऱ्यांची सेवा करून परत पंढरीला. उद्या जायचं लगेच. बघा या जे पवार दाम्पत्य होतं शिक्षक, त्यांच्या आजी आहेत, आई आहे, आणि आई त्यांची आळंदी पासून ते पंढरपूर पर्यंत वारी करते. आज गावात वारी आल्यामुळे ती प्रत्येक वारकऱ्यांचं स्वागत करते. सरांचे चिरंजीव आहेत, ते काय बोलत बघू. काय वाटतं बरं वारीकडे बघून? खूप छान वाटतं. बर. म्हणजे हा प्रसंग एकदम डोळ्यांना असं बोलण्यासारखं खुश होतो माणूस, आनंदी होतो. हो, बस ह्यासाठी मी माझ्या सगळ्या मित्रांना पण घेऊन आलेलो आहे. मी त्यांनी पण पहिल्यांदा तुला विचारतोय, सर आहेत, आता सर जर थकले तर त्यानंतर हा वारसा चालवायचा कोणी चालवायचा? मी आहे खंबीरपणे चालवणार आहे हा वारसा. आता सध्या तरी हा मीच बघतोय. ह्याच्या पुढे टेम्पल म्हणजे पूर्णपणे माझा शेवट होतोपर्यंत हा वारसा मी चांगल्या पद्धतीने चालवेल. बर, ठीक आहे. शिक्षण काय घेतोस? मी आता माझं बीटेक झालेलं आहे मेकॅनिकल मधून. आता जॉबला आहे मी पुण्यामध्ये. आता जे काही हल्लीची युवा पिढी आहे ना, असं या लोकांकडे बघितलं ना, त्यांना वाटतं काय चालतात वेड्या माणसासारखं असतं, असं काहीतरी एक त्यांच्या म्हणजे खरं म्हणजे त्यांचं ते अज्ञान असतं. काय वाटतं बरं तुला? नाही, आता सध्या तरी मी ह्या म्हणजे थोडासा ह्या कल्चर पासून थोडस लांब आहे माझ्या सध्या तरी. पण या लोकांना पाहून काय वाटतं? नाही म्हणजे मन जास्त हेच होत नाही, मला बोलूच वाटत नाही तीनशी की नाही, ही श्रद्धा वेगळी आणि तुमचं जे विचार आहेत ते वेगळे पूर्णपणे. त्यामुळं आणि श्रद्धेचं जे आपण जे करतो निस्वार्थपणे, ह्याचा आनंद खूप वेगळा आहे. तो त्यांना घेता कधी येणार नाही अशा विचारांच्या माणसांना. नक्कीच चांगला परिवार आहे आणि गेल्या 30 वर्षापासून हा परिवार या वारकऱ्यांची सेवा करतो. आलेल्या दिंड्या आणि ह्या देखील आहेत त्यांच्या कुटुंबातल्या सदस्य. तुम्ही इथे पाहुणे म्हणून आले का? हा, ह्यांनी मला मुलगी मानली आहे आणि मी पण आई वडीलच मानले. सुरुवातीला म्हणलं ना, साधू संत येते घरा तोच दिवाळी दसरा. लेक कधी येते घरी तर दिवाळीला येते, आलेली आहे. हो, काय भावना? भावना खूप छान वाटलं. म्हणजे जसं माझं लग्न झालं तसं मी पहिल्यांदाच इकडे आली तरडगावला. ऍक्च्युली आम्ही फलटणमध्ये राहिला, पहिल्यांदा शेजार धर्म म्हणून, पण नंतर ते नातं कसं जुळत गेलं ते पण आम्हाला नाही समजलं. पण आता सख्या मुलीपेक्षा आता ते जास्त जवळचं झालेलं आहे. काय असे या वारीची आठवणी? या वारीच्या आठवणी खूपच आहेत. पहिल्यांदा आली रिंगण बघायला मिळालं. मी रिंगण कधी पाहिलेलं नव्हतं, आज पाहिलेलं आहे मी रिंगण आणि खूप छान वाटलं. म्हणजे मन भरून आलं. एक रिलॅक्सेशन म्हणतो आपण त्या ह्याच्यामध्ये, खूप छान वाटलं. पण आज या लोकांकडे बघून, वारकऱ्यांकडे बघून आपलेपणा वाटतो. हो, खूप आपुलकी वाटते. त्यांच्यातलं प्रेम बघून एक असं एक वेगळंच नातं तयार झाल्यासारखं असं वाटतं. नक्कीच. आता जे वारकरी आहेत आणि दिंडीचे चालक मालक आहेत त्यांच्याशी बोलूया. काय कशा प्रकारे असतं यांचं आदर तिथ्य तुमच्यासाठी? वारी हा एक जगासाठी काय माहित नाही, पण महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व लोकांसाठी वारी एक खूप मोठा सण आहे.
आणि तो सण उपभोगत असताना घरातील सोयरा मानाचा जावई जरी आला तरी सुद्धा सासूची जेवढा जावयाचा थाट करत नाही, याहीपेक्षा आम्ही ज्यांच्या घरी गेलो, हे आज ज्या सरांच्या घरी आम्ही थांबलेलो आहेत, या सरांनी सुद्धा एवढी मोठं वारकऱ्यांची सोय आणि उत्सव केलेले ह्या घरात आल्यानंतर असं वाटत नाही की आम्ही कोणाच तरी घरी आलो. नक्कीच हे बघा, हे वारकरी आहेत आणि त्यांचं आदरातिथ्य आणि त्यांची सगळी सोय हे पवार कुटुंबीय करत असतं. आता बोलताना महाराज असं म्हणालेत की जसं सासऱ्याच्या घरी जावयाचा थाट नसेल, इतक्या थाटामाटात आमचं स्वागत आणि आमचा थाट हा पवार कुटुंबीय असतील आणि एकूणच या गावातील ग्रामस्थ करत असतात. तर वारीच्या वाटेवरील अशा पुढच्या यात्रेतील घडामोडी आपण तुम्हाला दाखवूच. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, तरडगाव. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.